आईजी, आता ना वय राहिलंय ना शौक. आता या दागिन्यांचं मी काय करणार? हे तुम्हीच ठेवा. ज्यांना द्यायचं असेल त्यांना देऊन टाका. आता मला यांची गरज नाही. शिवाय या दागिन्यांनी माझ्या चारित्र्यावर डाग लावले होते. आता मला असे डाग असलेले काहीही आवडत नाही. राधाच्या या शब्दांनी सासू संती देवी थक्क झाली. एका चुकीची एवढी मोठी शिक्षा मिळेल हे त्यांनी कधीच विचार केला नव्हता. आजपर्यंत राधाने त्यांना माफ केले नव्हते. विचार करता करता त्या आपल्या पत्राने अश्रू पुसत होत्या. राधा मात्र हे बोलून आपल्या खोलीत तयार व्हायला गेली. संती देवी आशेने आपल्या मुलाकडे, मोहनकडे पाहत होत्या. आपल्या आईला एवढ्या असहाय्यतेने पाहून मोहनला ते सहन होईना. तो राधाच्या मागोमाग तिच्या खोलीत गेला. तिथे अजून काही स्त्रिया होत्या. मोहन खोलीत आल्याचे पाहून त्या सगळ्या बाहेर निघून गेल्या. आता खोलीत फक्त राधा आणि मोहन होते. मोहनने राधाला विचारले, आज या आनंदाच्या दिवशी या सगळ्या गोष्टी बोलायची काही गरज होती का? आईचा विचार करून दागिने घालायला हरकत नव्हती ना? तुम्हाला माहीत आहे ना की मला दागिने घालायची अजिबात आवड नाही. मग हे तुम्ही मला का सांगताय? तू जुन्या गोष्टींना विसरून का नाही जात? वेळ बदललाय, लोक बदलले आहेत, पण तू मात्र एकाच गोष्टीला धरून बसली आहेस. हो, वेळ बदललाय, कदाचित लोकही बदलले असतील, पण त्या दिवसाची बोचरी आठवण अजूनही मनात आहे. तीच जात नाही. पण माझं म्हणणं ऐक तर. जबरदस्ती नको करा. तुम्हाला माहीत आहे ना की मी दागिने घालणार नाही. राधाने उलट मोहनला उत्तर दिले. ज्या नजरेने तिने मोहनकडे पाहिले त्या नजरेला तो सहन करू शकला नाही आणि शांतपणे खोलीबाहेर निघून गेला. आज राधाच्या मोठ्या मुलाच्या अमरच्या लग्नाचा दिवस होता. घरात नवी सून येत होती. या पिढीतील पहिली सून, संती देवीच्या नातवाची बायको. घरात आनंदाचे वातावरण होते. पाहुण्यांची चांगली वर्दळ होती. बाहेर हलवाई पदार्थ बनवण्यात गुंतले होते. सगळं घर त्या सुगंधाने भरून गेलं होतं. पाहुणे येत होते आणि जेवून मोकळे होत होते. वरात फक्त 2 तासात निघायची होती. घरातील महिला आणि मुली सजायला लागल्या होत्या. सगळ्या एकमेकांपेक्षा सुंदर दिसायला प्रयत्न करत होत्या. शेवटी वरातीत धमाल करायची होती ना. मग पुरुष मंडळी तरी कमी कुठे होती? सगळ्यांनी जेवण आटपून पटकन तयार व्हायला सुरुवात केली. वरातीत कुठेही कमी राहायला नको होती. वयस्कर महिला मात्र एका बाजूला गट करून, सजधज करून मंगलगीत गात होत्या. वृद्ध पुरुषांनी साफा घालून तयारी केली होती आणि आपापल्या खुर्च्यांवर निवांत बसले होते. इकडे राधा अजून तयार होत होती. तेवढ्यात संती देवीने तिला आपल्या खोलीत बोलावले. काही काम असेल असे समजून राधा तयार होत होत त्यांच्या खोलीत गेली. तिथे मोहन आधीच हजर होता. राधा आल्यावर संती देवीने तिला दरवाजा बंद करायला सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून राधाने दरवाजा बंद केला आणि त्यांच्या जवळ गेली. तेवढ्यात संती देवी उठल्या आणि अलमारीचे कुलूप उघडून त्यातून दागिन्यांचा एक छोटासा डबा काढून आणला. तो राधासमोर ठेवून म्हणाल्या, सुनबाई, आज तू आपल्या सुनेला आणायला चालली आहेस, तर तूही कुणापेक्षा कमी दिसायला नको. हे तुझे दागिने आहेत, ते घालून घे. नकली दागिने घालू नकोस. शेवटी आपल्या घराण्याची मानमर्यादा आहे ना. राधाने काहीही उत्तर दिले नाही. हे पाहून संती देवी म्हणाल्या, पाहिलंस का सुनबाई, बाहेर सगळ्या बायका कशा दागिन्यांनी मढलेल्या तयार झाल्या आहेत. तुला कुठे कमी पडायचं आहे का? तूही दागिने घालून घे. संती देवीचे हे ऐकल्यावरच राधाने ती कठोर प्रतिक्रिया दिली होती, ज्यामुळे मोहनने तिच्याशी वाद घातला होता. मोहन खोलीतून निघून गेल्यावर राधा पलंगावर बसली. तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस उजळून आला जेव्हा ती या घरात सून म्हणून आली होती. संती देवी सुरुवातीपासूनच दबंग स्वभावाच्या होत्या. त्यांच्यासमोर कुणीही बोलण्याची हिंमत करायची नाही, अगदी घरातील पुरुष सुद्धा. इतकं की राधाचे सासरे सुद्धा त्यांना घाबरत असत. जेव्हा राधा नवरी म्हणून या घरात आली तेव्हा ती डोक्यापासून पायापर्यंत दागिन्यांनी सजलेली होती. सासरच्यांनी खूप सारे दागिने चढवले होते. आई वडिलांनीही काही कमी सोडली नव्हती. इतकं सोनं पाहून राधाला स्वतःचा खूप अभिमान वाटला होता. पण दुसऱ्या दिवशीच संती देवीने ते सगळे दागिने काढून घेतले. सुनबाई, तुला हे दागिने सांभाळता येणार नाहीत, असं म्हणत त्यांनी तिच्या माहेरचे दागिनेही काढून घेतले. राधाकडे उरले फक्त चांदीच्या बिंद्या, चांदीचे पैजण आणि कानातल्या सोन्याचे टॉप्स. नवीन लग्न झाल्यावर दागिन्यांची हौस असतेच. राधालाही तशीच हौस होती. तिने 2-3 वेळा दागिन्यांची मागणी केली तेव्हा संती देवी म्हणाल्या, सुनबाई, तुला दागिने सांभाळता येणार नाहीत. उगीच इतक्या महागड्या गोष्टी घालायची गरज नाही. पण आईजी, मला दागिने खूप आवडतात. माझ्या सगळ्या मैत्रिणी दागिने घालतात, राधाने सांगितलं. तुला आवडतात म्हणून चोरी झाले तर जबाबदारी कोण घेणार? शांतपणे घर सांभाळ, मैत्रिणींच्या नादी लागू नकोस. हे ऐकून शेवटी राधा गप्प बसायची. पण यावेळी तिच्या लहान भावाचे लग्न ठरले होते. माहेरून बोलावणंही आलं होतं. तिला खात्री होती की यावेळी संती देवी तिला दागिने देईल. पण संती देवीने तिला फक्त तिच्या माहेरचे दागिनेच दिले, सासरचे काहीच नाही. पण राधा त्यातही खूप आनंदी होती. निदान काही दागिने तरी घालायला मिळत होते. भावाच्या लग्नात ती मोठ्या आनंदाने ते दागिने घालून गेली होती.
लग्नाच्या दिवशी संतीदेवी आपल्या लग्न झालेल्या मुली जमुना आणि मुलगा मोहनसोबत तिथे पोहोचल्या. राधा तयार होत असताना जमुना तिच्या जवळ आली. राधा तिचा हार घालत होती तेव्हा जमुना म्हणाली, "वहिनी, हा हार खूप सुंदर आहे. मी हा घालू का?" हे ऐकून राधा क्षणभर गप्प झाली, पण नंतर आनंदाने तिने आपला हार तिला देऊन टाकला. जमुनानेही तो हार आनंदाने घातला आणि स्वतःच्या गळ्यातला हार काढून राधाला दिला. "अहो ताई, राहू द्या, मी दुसरा हार घालते." "अगं, असं कसं? सगळ्या सोन्याचे हार घालत आहेत आणि तू नकली का घालशील? हे माझा हार तू घाल, नाहीतर तुझा हार परत घेऊन जा." जमुनाने आग्रह केल्यावर राधाने तिचा हार घातला. हार घालून दोघीही आनंदाने वरातीत सहभागी झाल्या. संतीदेवीने पाहिले की मुलीने सुनेचा हार घातला आहे आणि सुनेने मुलीचा, पण त्यांना याचा काहीही त्रास नव्हता, त्यामुळे त्या काही बोलल्या नाहीत. लग्न आटोपून राधाही त्यांच्याबरोबर सासरी परतली, पण संपूर्ण प्रवासात तिने जमुनाला अस्वस्थ पाहिलं. सासरी परतल्यावर राधा जमुनाला हार परत द्यायला गेली तेव्हा जमुना म्हणाली, "वहिनी, हा हार तुम्हीच ठेवा." हे ऐकून राधा चकित झाली. "वहिनी, तुम्हीच हा हार घाला." "ताई, हे काय म्हणतायत? मी तुमचा हार कसा ठेवू शकते?" "वहिनी, मी खोटं बोलत नाहीये. वरातीत तुमचा हार कुठेतरी पडून गेला. मी सगळीकडे शोधला पण सापडला नाही. आता मी त्याची भरपाई कशी करू? हा माझ्या सासरच्यांनी दिलेला हार आहे, म्हणून तुम्ही हा ठेवा." "ताई, असं काय बोलतायत? मी तुमचा हार कसा ठेवू? तुमच्या सासूबाई तर खूप रागीट आहेत. त्यांनी तुम्हाला दागिने दिले होते. तू त्यांना काय उत्तर देशील? म्हणूनच सांगते वहिनी, तुम्ही हे ठेवा. मी माझ्या सासरात काहीतरी कारण सांगून निभावून नेईन." "नाही ताई, तुम्ही तिथं खोटंच का सांगाल? हे हार परत घेऊन जा. मी माझ्या पद्धतीने इथं सावरून घेईन." राधाने हे म्हणत हार तिला परत दिला. थोड्या वेळाने जमुना आपल्या घरी सासरी परतली. इकडे संतीदेवीने राधाकडून सगळे दागिने मागितले. घाबरत राधाने सगळे दागिने एकत्र केले आणि त्यांना दिले, पण त्यात हार नव्हता. हे पाहून संतीदेवी चिडल्या. "सुनबाई, हार कुठं आहे? हार तर आणलाच नाहीस का?" "आईजी, ते हार हार अगं, शब्दच खाशील का की काही बोलशीलही?" "आईजी, ते हार हरवला." "अगं देवाघराचा पाळणा, असं कसं हरवलं? अजिबात लक्ष नाही का तुझं? म्हणूनच मी तुला दागिने देत नाही." संतीदेवी ओरडत असतानाच मोहन खोलीत आला. "काय झालं आई? का ओरडताय?" "ओढू नको तर काय आरती करू तुझ्या बायकोची? सोन्याचा हार हरवून आली आहे. देव जाणे, खरंच हरवलाय की कुणाला दिलाय?" "आईजी, हे तुम्ही काय बोलताय?" असं म्हणत राधा डोळ्यात पाणी आणून मध्येच म्हणाली, "असं नाही बोलू तर काय करू? इतकी महागडी गोष्ट हरवून आली आहे. अगं, सोनं हरवणं अशुभ मानलं जातं. कधीही दागिने दे म्हणतेस, दागिने दे म्हणतेस. हे दागिने सांभाळणार ही? एक हार सुद्धा सांभाळता आला नाही. इकडून तिकडं माहेरी दागिने घालून फिरत होती. कुणा याराला देऊन आली असेल तो हार." संतीदेवी तोंडात जे येत होतं ते बोलत होत्या, तर राधा मात्र थांबता न येणाऱ्या अश्रूंनी भरून गेली होती. स्वतःच्या चारित्र्यावर लागलेल्या आरोपांमुळे ती काहीच बोलू शकली नाही. हे सगळं ऐकून ती गोधडून गेली होती. तिच्या तोंडातून हेही बाहेर आलं नाही की हार तिने नाही, जमुनाने हरवला आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोहन एकही शब्द बोलला नाही. त्या दिवशी घरात सगळ्यांना जेवण कठीण झालं होतं. काही दिवस घराचं वातावरण असंच खराब राहिलं. 8 दिवसांनी जमुना आपल्या नवऱ्यासोबत घरी आली. मुलगा जावई अचानक घरी आलेले पाहून संतीदेवी थोड्या चकित झाल्या. त्यांनी येण्याचे कारण विचारलं तेव्हा जावई बापूंनी पैसे काढले आणि त्यांच्याकडे दिले. संतीदेवी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिल्या. तेव्हा जमुना म्हणाली, "आई, माझ्यामुळे वहिनींचा हार हरवला होता. मी वहिनीला माझा हार घेण्यासाठी सांगितलं होतं, पण वहिनीने नकार दिला. आई, तुमची सून खूप चांगली आहे. मला माझ्या सासरी ताणतणाव ऐकायला लागू नयेत म्हणून तिने हार घेण्याचे नाकारले. खूप धाडस करून मी यांना सगळं सांगितलं, तेव्हा त्यांनी पैसे जमवून आणले आहेत. या पैशांनी तुम्ही वहिनीसाठी नवा हार खरेदी करा." जमुनाच्या तोंडून हे ऐकल्यावर संतीदेवी काही बोलू शकल्या नाहीत. मोहनही आपले डोकं खाली घालून गप्प उभा राहिला, तर राधा रडू लागली. शेवटी जमुनाने सरलाला शांत केले, पण संतीदेवी आणि मोहनने तिला माफीसुद्धा मागितली नाही. तो दिवस गेला आणि आजचा दिवस. राधाने कधीही सोन्याच्या दागिन्यांसाठी आग्रह धरला नाही. चांदीचे पैजण आणि बिछिया याशिवाय तिने कधी सोन्याचे दागिने घातले नाहीत. सासरी तर सोडाच, माहेरी झालेल्या कित्येक लग्नांमध्येही ती नकली दागिनेच घालून जायची. जर कोणी काही विचारलं तर ती उत्तर द्यायची, "किमान हे बदलून घालू तरी शकते. सोन्याच्या दागिन्यांमध्ये तर एकाच डिझाईनचे घालावे लागतात." हे सगळं आठवत राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात बाहेरून जमुनाची हाक आली, "वहिनी, लवकर या. मुलाला आज नवरदेवासारखं तयार करायचं आहे." जमुनाच्या हाकेने राधाची तंत्री मोडली. "हो ताई, लगेच येते," असं म्हणत ती पलंगावरून उठली. आपल्या मुलाला नवरा बनवण्यासाठी आणि नव्या सूनबाईला घरी आणण्यासाठी, त्याच नकली दागिन्यांसोबत, जे तिचे खरे साथीदार बनले होते, जे तिला त्या जुन्या दुःखद आठवणींपासून दूर ठेवायचे आणि जे मोहन आणि संतीदेवीला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायचे की ना चुकीचे बोलायला हवं ना चुकीचे ऐकायला. आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.